नीट पेपर फुटी झाली आणि विद्यार्थ्यांमध्ये एकच संताप पाहायला मिळाला। सीजेपी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सल्ल्यानुसार हा राजीनामा त्वरित मंजूरही केला। तर शिक्षण मंत्रालयाची महत्त्वपूर्ण अतिरिक्त जबाबदारी ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे सोपवण्यात आली। त्यामुळे व्हिडिओतून सविस्तर पाहूयात की प्रल्हाद जोशी कोण आहे। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता LS मराठी। कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थी पेपर फुटीमुळे प्रचंड संतापलेले होते। तरुणांनी लाठीचार्ज नंतरही जंतर मंतरवर आंदोलन सुरूच ठेवले। याचे पडसाद विविध राज्यांमध्ये दिसायला लागले। अखेर या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत धर्मेंद्र प्रधानांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली। देशातील तरुण शक्तीचा आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून या परिस्थितीचा कोणताही देशविरोधी शक्तीने गैरफायदा घेऊ नये म्हणून आपण पद सोडत असल्याचं या ठिकाणी प्रधान यांनी स्पष्ट केलं। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील अनुभवी नेत्यांपैकी एक प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार सोपवण्यात आला। प्रल्हाद जोशी हे सध्या मोदी सरकारमध्ये ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण तसंच नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा या दोन महत्त्वाच्या मंत्रालयांचं कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहत आहेत। आता त्यांच्याकडे या आधीच्या विभागांसह देशाच्या शिक्षण व्यवस्थेची कमान सांभाळण्याचं मोठं आव्हान असणार। कर्नाटक राज्यातील धारवाड लोकसभा मतदारसंघातून सलग 5व्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले प्रल्हाद जोशी हे भारतीय जनता पक्षाचे एक ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते मानले जातात। 2014 ते 2016 या काळात त्यांनी भाजपचे कर्नाटक प्रदेशाध्यक्षपद भूषवलं। मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यांनी संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण मंत्री म्हणून अत्यंत प्रभावी कामगिरी बजावली। संसदेचं कामकाज सुरळीत चालवणं आणि विविध पक्षांच्या नेत्यांशी समन्वय साधण्यात ते नेहमीच यशस्वी ठरले। प्रल्हाद जोशी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेची म्हणजे NTA आणि देशातील स्पर्धा परीक्षांची ढासळलेली विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करणं हे त्यांच्यापुढील सर्वात मोठं आव्हान असेल। देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकवर्गात असलेला रोष शांत करणं, परीक्षा पद्धतीत पारदर्शकता आणणं आणि भविष्यात पेपर लीक सारखे गैरप्रकार रोखण्यासाठी कठोर तातडीची पावलं उचलणं या आघाड्यांवर त्यांना तातडीनं काम करावं लागणार। जोशी यांच्याकडे सध्या शिक्षण विभागाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला आहे। त्यामुळे नवीन शिक्षण मंत्री कोण होणार याकडे मात्र आता सर्व देशाचंच लक्ष लागून आहे।